मित्रांनो, पुन्हा एकदा गोपीचंद पडळकर चर्चेत आलेले आहे। काही दिवसांपूर्वी त्यांनी जयंत पाटलांविषयी अतिशय वादग्रस्त वक्तव्य केलं होतं। तेव्हा शरद पवारांनी थेट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीसांना फोन केला होता आणि तो विषय शांत झाला। पण पडळकरांनी पुन्हा एकदा आता नवीन तसंच काही बोलून गोंधळ उभा केलेला आहे। नमस्कार, मी समाधान पाटील, तुम्ही पाहतात खटपट ओरिजिनल। जत येथील सभेमध्ये बोलताना पडळकर म्हणाले, जयंत पाटील तू राजाराम बापू पाटील यांची औलाद वाटत नाही। या वादामुळे एक वेगळी राजकीय भूमिका पडळकरांची पाहायला मिळाली। आता पुन्हा एकदा पडळकरांनी वाळवा येथील सभेमध्ये हल्लाबोल केलेला आहे। पडळकर म्हणाले, मला मंगळसूत्र चोर म्हणतात तर जयंत पाटील यांनी सांगावे की मी त्यांच्या कितव्या नंबरच्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं आहे। हे वक्तव्य जयंत पाटील यांच्या मागील टीकेला प्रत्युत्तर म्हणून आलेलं आहे, ज्यात पडळकरांना मंगळसूत्र चोर म्हटले गेलेले होते। यानंतर पडळकर म्हणाले, जयंत्या जातीवंत पाटील असतील तर तारीख आणि वेळ सांग, मी वाळव्यात येतो। त्यामुळे पडळकर कशा पद्धतीने राजकारण करतात हे महाराष्ट्राला कळून चुकलं। त्यांनी जयंत पाटलांविषयी मंगळसूत्र चोरीसारख्या खालच्या पातळीची टीका केली। त्यामुळे प्रत्येक क्षेत्रातून पडळकरांच्यावर एक वेगळी भूमिका बघितली जात आहे। राजकारणापलीकडे पाहण्याचा पडळकरांची भूमिका काय आहे असा प्रश्न आता महाराष्ट्राला निर्माण झालेला आहे। आज महाराष्ट्रामध्ये पूरस्थिती आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, ऊस दर कपातीची चर्चा आहे, लोक अडचणीत आलेले आहे, पण नेते मात्र एकमेकांवर टीका करण्यात व्यस्त झालेले आहे। सामान्य जनतेच्या समस्यांकडे कोणाचेच लक्ष नाही। या सगळ्या पार्श्वभूमीवर शरद पवार यावेळी हस्तक्षेप करतील का आणि देवेंद्र फडणवीस अशा आमदारांना आवर घालतील का? कारण पडळकरांसारख्या वादग्रस्त बोलणाऱ्या नेत्यांमुळे सरकारचं राजकारण धोक्यात येऊ शकतं, हे मात्र नक्की आहे। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय? पडळकरांनी केलेल्या वक्तव्याबद्दल आता ठोस निर्णय व्हायला पाहिजे का की फक्त इशारा देऊन सोडून द्यायला हवं? तुमचं मत कमेंटमध्ये जरूर लिहा आणि अशाच माहितीपूर्ण अपडेट्ससाठी आणि व्हिडिओंसाठी आपल्या खटपट ओरिजिनल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद। जय महाराष्ट्र।